आवडता ब्लॉगर ऋषिकेश गायकवाड. आज आम्ही चाललोय कोकणात फिरायला. हे बघा आमचे भाऊजी आहेत, हे आमची ताई, हे आमची सोना, आई, बाबा. आता आम्ही निघालोय. आता आम्ही बदलापूर मध्ये. अजून पुढे तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू बघत राहा. आमची सोना बघा. कोकण टोटन जा रहे अभी हम लोग. हमारे गांव जा रहे. गाईज आमची सोना खूप हॅपी होती निघाली तेव्हा. कोकण टोटन जा रे. पण तुम्ही आता बघू शकता, आता जे आम्ही खोपोली कर्जत पण नाही क्रॉस झालो. आमचं कोकणकर झोपली आमची सोना. येताना आई बाबाला तिकडं सोडणार आहे आणि आम्ही तिघच जण येणार आहे. तुम्हाला गेल्यावरती तिकडं तर दाखवतो आमची शेती विती किती आहे, काय आहे सगळं दाखवतो तुम्हाला. आंब्याची झाडं, फणस बघा आमचे भाऊजी तुम्हाला दाखवतो पुढे. आणि मी हा रुमाल घेतलाय, हा गावावाल्यांचा आहे. गावावाल्यांची आपण गाववाले आहेत, गाववाल्यांसारखं राहायला लागतो आपल्याला. सगळं दाखवतो तुम्हाला पुढे. गाईस आम्ही आता कर्जत पर्यंतच आहे, पण मला आणि भाऊजींना खूप भूक लागले, त्याच्यामुळे आम्ही इथं आता वडापाव खायला घेतलाय. उतरतो तुम्हाला दाखवतो. स्पेशल ठाकरे, माझा मित्र गौरव ठाकरे त्यांच्या काकांचा आहे जो, बघू शकता तुम्ही. गाईज आता गाडीतून उतरायला आम्हाला हे बघा काय आहे, जाम आम्ही गजगज चाललोय. उतरायला मला हे नाही म्हणून भाऊजी गेलेत वडापाव आणायला. गाडीतच खाऊ आता, कारण एवढं टाइम नाही. परत थांबलो तर 10-15 मिनिटं आमच्या वेस्टेज जातील, म्हणून आता आम्ही इकडनं निघू, गाडीतून घेऊ. तुम्हाला दाखवतो पुढे, बघत राहा. निघलो आता आम्ही. खाया बियाला सगळं घेतलेलं आहे बघा. खायला घेतली, पियाला घेतली बघा वडापाव. ही आमची सोना उठली आता खायासाठी. मला आणि सोनाला फक्त खायलाच दिसतं, बाकी काही नाही दिसत आम्हाला. गरम गरम वडापाव खा रही है. आमच्या सोन्याचे फेवरेट गाणे लागलंय. आता आम्ही लागलोय नॅशनल हायवेला. आता आम्ही सरळ महाडला निघलो. भाऊजी आमचे वन साइड किंग आहेत, एकटेच आहेत, दुसरा कोण ड्रायव्हर नाही आम्हाला. येऊन जाऊन भाऊजी ते सगळे. आता ही बघा सोना आमची, फोन चालू आहे बाबूचा, काही विषयच नाही. बघा बघू शकता तुम्ही, रील्स बघते. हे आई बाबा पण बसलेत. आमच्या आईला जरा भीती वाटते, कारण आई आमची जास्त येत नाही ना, ट्रेननी येते. आज ते गाडबीड बघून जरा आईला भीती वाटते. जाऊ दे, चालेल.
बघू आम्ही पुढं दाखवतो तुम्हाला. गाईज आता आम्ही थांबलोय सीएनजी टाकायला. बघू शकता तुम्ही. ओय बाबू आमची वैतागली आता. हे बघा सीएनजीला लाईन बघा किती आहे. ऍक्च्युली विषय एवढा डेंजर झाला ना का भाऊजी पण असतात, काही पण असतात, बाबा पण असतात. काय झालं माहितीये का, सीएनजीचा पंपच बंद झाला. नशीब एवढं आमचं चांगलं का आम्हाला सीएनजी भेटली आणि त्यांनी पंप डायरेक्ट बंद केला. जाम गाड्या आहेत भांडतात आता तिथं भांडणं चालू आहे पण ते कोणाची गाडी नाही घेत. जाऊन दे बाबा आमची घेतली, आम्हाला जाम बरं झाला. बस आता पोटाचं आता बघू. आता कुठेतरी जेवायला भेटला का जेवू, तुम्हाला दाखवतो पुढं, बघत राहा. आता आमची सोनाला पण भूक लागली. आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊ. सध्या आमचे भाऊजी किंग आहेत, एकटेच चाललेत गाडी, विषयच नाही. वन साइड. सोना आमची जरा बघा हसते, भूक लागली तिला ऍक्च्युली. आम्ही बघतो हॉटेल आता आणि बघू आणि खाऊन घेऊ. आई बाबा पण बसले बघा. भाऊजी फुल जोश मध्ये आहेत गाडी चालवायला. गाणी पण एकदम टॉपचं लागले. बरे चला दाखवतो तुम्हाला पुढे जेवायला गेल्यावर. आता डायरेक्ट दाखवतो. गाईज आता आम्ही थांबलोय हॉटेलला जेवायला. बघू शकता तुम्ही सगळे गेले आतमध्ये, मी पण चाललो. शकता आता आम्ही हॉटेलला बसलोय. शोना आमची रडते. भाऊजींनी ऑर्डर केले आताच. आई बाबा हो रोटी साधी साधी काही जेवण आलं आता आमचं. भाजी मागवली. सोनानी ड्रिंक घेतले. सोना बघा यांची कोल्ड्रिंक्स बघू शकता तुम्ही. काहीच जेवण झालं आमचं. एक नंबर जेवण होतं. आता आम्ही परत निघलोय. अजून आम्हाला 205 किलोमीटर बाकी आहे. तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास. चला बाय. सोना फुल फायर आहे आज. खूप मोठा घाट आहे पण भाऊजी आमचे वन साइड आहेत. काही विषयच नाही. आमच्यामध्ये कोणाला ड्रायव्हिंग नाही जमत. एकटंच आहेत भाऊजी. काही विषय नाही. खूप मोठा घाट आहे. तुम्हाला दाखवीन पुढे.
दिसला तो पण आता मागे गेला. भाऊजी मग बघत होते कोण दिसत नाही ते एक दिसला. बाबू झोपले, आई बाबू पण झोपले. आई अजून जागी आहे, ती पण हार नाही मानत, पण ते झोपणार नाही. भाऊजीनं नाही तर काही भाऊजीने आम्हाला जागा राहणार बाहेर. काय करणार, गाडीच नव्हती दिसत, पण दिसली. बरं झालं, जाम बरं वाटलं. अर्धा पाऊण तास गाडीच नाही दिसली रस्त्याला. दिसत आलो, आता गाड्या दिसायला लागल्या. अजून आम्हाला 150 किलोमीटर आहे इथून. आम्ही पहाटे पोहोचू वाटतं, पण झोपणार नाही, कारण झोपला तो खपला असा विषय. त्याच्यामध्ये रोड पण जरा खराब लागलाय आता, तरी पण चालतो. सगळ्या गोष्टी चालून यायला लागते. चला दाखवतो तुम्हाला आता पुढं. गाईज बघू शकता तुम्ही, सकाळचे वाजले 4 वाजले. स्टॉप. पण आमचे भाऊजी ऐकतच नाही. आम्ही 5 वाजून 10 मिनिटांनी बदलापूरवरून निघलो होतो. तिथून नॉनस्टॉप आम्ही निघलोय. तर आता आम्ही कणकवलीत पोहोचू. अजून 20 किलोमीटर आहे आम्हाला. 4 वाजले सकाळचे, तरी पण भाऊजी अजून ड्रायव्हिंग करतात. कोणी नाद नाही करू शकत भाऊजींचा. विषय वेगळा आहे. चालते आम्ही मस्त आली जराशी, पण आता काय करणार. बाबा झोपले, आई पण झोपली होती, उठली. बाबू झोपले आमची. आता पोचल्यावरती तुम्हाला डायरेक्ट तिथं दाखवतो. चला बाय, गुड नाईट. गाईज आम्ही आत्ताच पोचलोय. वाजले 5 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. जस्ट पोचलो आम्ही आत्ताच. भाऊजी खूप ड्रायव्हिंग केली, आम्ही जागलो, त्यांना सपोर्ट केला आम्ही. आता आम्ही जाऊन डायरेक्ट झोपतो. आधी झोपतो, डायरेक्ट दुपारीच उठू. डायरेक्ट दुपारी 2-3ला उठू. मग नंतर तुम्हाला इकडं फिरायला गेल्यावरती तुम्हाला सगळं दाखवतो कसं काय. फिरायला गेल्यावरती तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. ही आई पण आमची थांबले. खूप विजा चमकतात. येत होतो रस्त्याला, अख्ख्या रस्त्यात नुसत्या विजाच. मगाशी एक कॉलला दिसला तिकडं, पण ही कुत्री आहेत. कॉलला दिसला पण तेव्हा आमचा ब्लॉगच बंद होता. जाऊ दे, आता काय करणार. हे बाबा पण आहेत. आता झाला, आलो आता तर जातो, फ्रेश होतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो. चला बाय, गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग झाली म्हणून गुड मॉर्निंग बोलतो. बाय.